आजार किती जरी असले तरी आमच्या आईसाहेब तुम्हाला कायम हसत दिसणार. कारण आमच्या राणी सरकारांची लहानपणापासूनची शिकवण आहे. अडचणी किती पण असून येतात आपण कायम हसतच जगायचं. आणि त्यात आमच्या आईसाहेबांचा विषय कसा आहे माहितीये का, उठल्या उठल्या सगळी कामं एका बाजूला आणि आमच्या आईसाहेबांची कामं एका बाजूला. काय काय करू आता आमच्या प्रोफेसरांचा हुकूम आम्ही मोडत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे का कशासाठी असली बिन प्रश्न विचारता की नाही, गपगुमान कामं करायलाच लागते. व्हिडिओ बघताना तुम्हाला जर मित्रांनो सोपं वाटत असलं की नाही तर हे करणं लय अवघड आहे बरं काय. पण आपल्या आई साहेबांसाठी कुठलंच काम करताना आपल्याला लाज कवाच वाटत नाही. आणि कसलं जरी काम करायचं असलं तरी आपण कवाच लाजत नाही. उठल्या उठल्या चाडसरशी आपल्या हाताखालची कामं तेवढी सगळी आवरून घेतली आणि पवायला आलो बघा. कारण आपले व्हिडिओ बघून रुईच्या 2 फॉलोअरने आपल्याला मेसेज केला तर दादा पवत्याला आमच्या बरोबर एक व्हिडिओ मारायला लागतो. आता आपल्या भावाने मेसेज केला म्हणलं आपण काय म्हणणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे. चालतंय की हो, चालतंय की हो, चालतंय की हो, चालतंय की हो, चालतंय की हो. आपल्या भावाने एक इच्छा टाकली आणि आपण पूर्ण करणार नाही अशी गोष्ट भावानं होणारच नाही. आपल्या दोस्तांनी बोलल्याप्रमाणे की नाही भावांची इच्छा तास दीड तास पोहून मस्तपैकी पूर्ण केलो बघा. तुम्ही पण जर हिरीत पवाय जात असला तर तुम्हाला एक माझी गोष्ट सांगणार भावानं, तुम्ही चेष्टा मस्करी पाण्यासंग कवाच करू नका. फक्त या उन्हाळ्यामध्ये पवायचा आनंद तेवढा मनसोक्तपणाने घ्या, बाकीच्या आगावपणाने दंगामस्ती अजाबात करू नका. आपल्या भावांबरोबर पोहून झाल्यावर आहे की नाही आता घरला जायची वेळ झाली. कारण लय उशीर पोहून बी चालत नाही. नाकात एकदा का पूर चालू झाला तर थंडी सपोज तर परत बंद व्हायचा. त्यामुळे चला आता निघतो भावानं घरला. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.